हा जो आवाज तुम्ही ऐकताय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या घुमताना आपल्याला दिसून येतोय आणि हाच आवाज सरकारच्या काळजामध्ये धडकीसुद्धा भरवतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या वतीनं जो आंदोलनाचा एक मोर्चा इथं सुरू झालेला आहे, आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याचं लोण आता गावपाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये ही चळवळ अधिक प्रमाणामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह असलेली दिसून येते। आता मनोज जरांगे पाटलांच्या या दुसऱ्या आमरण उपोषणाची जी सध्या सुरू आहे, साखळी उपोषण वेगवेगळ्या गावामध्ये सुरू आहे, तर त्यांना सपोर्ट म्हणून, त्यांना एक पाठिंबा म्हणून वेगवेगळ्या गावामधून कॅन्डल मार्च काढताना आपल्याला दिसून येते। कॅन्डल मार्च हे प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे, शांततेचं प्रतीक आहे की आम्ही जरी शूरवीर असलो तरी आम्ही शांततेच्या मार्गाने, आम्ही कोणालाही त्रास न देता आम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सपोर्ट दाखवतोय, अशा आशयाचं संपूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये सध्या मोठं आंदोलन सुरू आहे। मी आता ज्या गावामध्ये थांबलेलो आहे ते म्हणजे लातूर तालुक्यातील माटेफळ नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं, वृद्ध सगळे जे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने इथं सहभागी झाले होते। आत्ताच त्यांचा मोठा या ठिकाणी कॅन्डल मार्च इथं संपन्न झालेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी इथं मार्गदर्शन केलं ते कदम सर सुद्धा इथं आपल्यासोबत आहेत। आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यासोबत चर्चा करूयात की सर, आता मराठवाड्यामध्ये विशेषतः लातूर ग्रामीणमध्ये ही चळवळ मोठ्या पद्धतीमध्ये पसरत आहे आणि सगळीकडे ॲक्टिव्ह आहे। काय अनुभव आहे, तुम्ही एवढं ग्रामीणमध्ये फिरताय तर इथल्या आंदोलनाचा आणि साखळी उपोषणाचा काय अनुभव आहे? मला जे सगळ्यांकडून चर्चेतून जे ऐकण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आंतरवली आणि परिसर पेटलेला आहे, तर आंतरवली आणि परिसरानंतर जर पाहिलं तर लातूरचा आमचा मांजरा पट्टा मराठा आरक्षणासाठी प्रचंड पेटलेला आहे। अगदी लहान लेकरापासून 80 वर्षाच्या म्हातारापर्यंत सगळ्यांना आरक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं हे सगळ्यांना ज्ञात झालेलं आहे। ओके, म्हणजे तुम्ही गावोगाव फिरता आता, तर सगळेच गाव ह्याच्यात सहभागी आहेत का तुम्हाला? मॅक्झिमम गाव सगळेच, ज्या गावामध्ये मराठा समाज अल्प आहे त्या गावामध्ये हेच वातावरण आहे, कारण इतर समाज देखील मराठासाठी पुढे आलेला आहे। बरं, मग आता आपण टी व्हीवर जसं पाहतोय की काही राजकीय नेते हे आम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट नको, आम्ही मराठा आहेत, आम्ही 96 कुळे आहेत, हे जे वातावरण पसरवलं जातं याचा ग्राउंडवर काय परिणाम होतोय का फक्त त्यांच्यापुरतंच राहते हे विषय? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर मी तुमच्या ह्या लाईव्ह मार्फत पहिल्यांदा मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिदा जगला पाहिजे। दादा, तुम्ही सारखं वारंवार भाषणात म्हणलात की मी समाजाच्या पुढे नाही, बरोबर आहे, तुम्ही खूपदा म्हणलं की मी समाजाच्या पुढे नाही, तर मग आज हा कोण आहे? सगळा समाजच आहे आणि हा सगळा समाज तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही पाणी प्या, औषध उपचार घ्या आणि हा लढा चालू राहू द्या। तुमचा शब्द एक ना एक मराठा ऐकल आणि तो पूर्ण करेल। आम्ही सगळेच हात जोडून विनंती करतोय, दाखवा सगळ्या लोकांना, दादा समाजाच्या पुढे तुम्ही जात नाही हा शब्द पाळायची आज तुमची वेळ आलेली आहे। आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही हे उपोषण पाणी पिऊन चालू राहू द्या किंवा औषध उपचार घ्या। आता आम्हाला तुमची काळजी पटली, आम्हाला आज असं वाटतंय की आरक्षण नको आहे आम्हाला, पण आमचा माणूस जगला पाहिजे, कारण आणखीन लढण्याचं बळ आम्हाला तुमच्यामुळे येणार आहे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, पण तुमच्या तब्येतीची काळजी वाटते। आज जे लोकांना टी व्हीवर आम्ही पाहतोय ह्या लोकांना तुमचं जगणं नको झालेलं आहे या सरकारला, म्हणून हे काही हालचाली करत नाही आहेत। आणि तुम्ही जे आता प्रश्न विचारला या प्रश्नाचं उत्तर हे राजकीय पुढाऱ्यांचे पाळलेले गाढव आणि कुत्रे आहेत आणि हे रोज येतात आणि भोगतायत। माझा प्रश्न आहे, आज जे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीला की कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नका, माझा प्रश्न आहे कायदा व सुव्यवस्था हातात घ्यायला भाग कोण पाडलं? तर आज सदावर्तेसारखे लोक सरळ म्हणताय की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, आमचा मोर्चा म्हणजे जत्रा आणि जरांगे पाटलाला एकेरी भाषेत तो बोलतो, हे सगळं पेटवणार नाही तर काय? दोन समाजात तेढ निर्माण करणारच आहे ना हे, आणि याला जबाबदार जर कोणी असेल तर तो हे पाळलेले गाढव आणि कुत्रे आहेत, यांच्यामुळं मराठा समाज कुठं आक्रमक झाला आहे। पण तरी सांगतो हे शंका अशी आहे की ह्यांचेच पाळीव कुत्रे काहीतरी दंगल करत असतील, कारण मराठा समाज मनोज जरांगे पाटलाचा शब्द मोडत नाही, बरोबर आहे का? आणि आम्ही दादांनी सांगितलं लोकशाही पद्धतीनं आणि शांततेच्या मार्गानं आम्ही लढा लढत आहोत, त्याचंच प्रतीक आता तुम्ही कॅन्डल मार्चद्वारे पाहिलेलं आहे। आणि हा लढा कुठपर्यंत चालणार आहे? तर हा लढा आरक्षण मिळेपर्यंत चालणार आहे।
जर हे आम्हाला माहिती आहे, पंजाबच्या शेतकऱ्यांनी जो लढा 11 महिने लढवला ना, तो खूप चर्चा झाली जगभर. त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्याची होईल, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. ओके, म्हणजे इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक या माटेफळकरांनी एक भावनिक साथ घातलेली, एक विनंती केलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावं, औषध उपचार घ्यावा आणि हा सगळा एकंदरीत समाज हा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि विशेष म्हणजे हे पण सांगितले की जरी काही राजकीय पुढारी कुठलेही स्टेटमेंट देत असतील किंवा काही वादग्रस्त वक्तव्य करत असतील तरी त्याचा ग्राउंड लेवलला सर्वसामान्य मराठा समाजावर याचा कुठलाही परिणाम होत नाही. हा संपूर्ण समाज म्हणजे एकत्रितपणे राहून मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे. गावातील अनेक सारे मंडळी यामध्ये सहभागी होते. तर गावातील लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि या सगळ्याकडे कसे बघतात यासाठी आपल्याला गावातले इथं खोशे सर आहेत. तर सर काय सांगाल, कशा पद्धतीने ही चळवळ गावामध्ये आहे? सर, मी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद देतो, कारण की आमचं एवढं मराठ्याचं रक्त सांडून देखील मीडिया आज ही गाढव मीडियावरती दाखवत नाही. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करू, टाळ्या वाजवून सर्वांचं अभिनंदन करावं. सकल मराठा समाजाची बातमी आपल्या चॅनलमार्फत प्रसारण आपल्यामार्फत होतं, याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम समाधान होतं. त्याचं कारण असं आहे, आंतरवाली सराटे या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये आंदोलन चालू असताना तेथील लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत जो अमानुषाचा लाठी हल्ला झाला आणि याची गंभीर हा मीडिया घेत नाही. ह्यासारखी दुःखद बातमी किंवा त्यांचं जे वर्तन आहे मीडियाचं ते फार चुकीचं आहे. मी म्हणतो त्यांनी त्यांचा गाशा गुंडाळून ठेवा आणि मराठा समाजाला जे काही खरंच जे आरक्षणाची गरज आहे त्यांनी स्पष्टपणे टी व्हीवर सर्व ABP माझा जे कुठले काही चॅनल असते त्यांनी स्पष्ट आणि क्लिअर कर ही जनता त्यांनी चॅनलवरती दाखवावी त्यांची बातमी. महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जरांगे पाटलाची मांजरा पट्ट्यानं दखल घेऊन आमचे सहकारी कदम साहेबांनी एक मांजरा पट्ट्यामध्ये मोठा लढा उभा केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वप्रथम गादोर परिसर मांजरा पट्ट्यातील सकल मराठा समाज आंतरवाले त्या ठिकाणी सुरुवातीला जाऊन जरांगे पाटलासोबत चर्चा करून त्याचाच एक भाग म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी गादोड येथे मोठी 5 लाखाच्या आसपास मराठा सकल समाज असेल अशी मोठी सभा गादोड या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ह्या सरकारला गेंड्याचे कातडीचं जे सरकार आहे ह्यांना जाग येत नाही. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही हा लढा आमचा मांजरा पट्ट्यातलाच असेल किंवा पूर्ण महाराष्ट्राचा असेल हा चालू, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार तोपर्यंत चालू राहणार आहे. त्याचाच भाग म्हणून माटेफळमध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे. आणि यानंतर जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत राहील आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढण्यासाठी तयार आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा बंद राहणार नाही. तरी ह्या सरकारनं गांभीर्यानं मराठा समाजाची दखल घेऊन मनोजदादाकडे बघून त्यांची तब्येत त्याने पाण्याचा थेंब आणि अन्नसुद्धा कसलंही घेतलेलं नाही. तर शासनानं लवकरात लवकर त्यांची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन सहकार्य करू अशी मराठा समाजाच्या वतीनं मी विनंती करतो. सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत हा समाज आणि हे गाव पूर्णपणे मनोज जरांगे यांना पाठिंबा देणार आहे आणि या लढ्यामध्ये शेवटपर्यंत सहभागी राहणार आहे असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणखी एक युवक आपल्यासोबत आहेत. तर काय सांगताय तुम्ही, मगाशी त्या स्टेटमेंट विषयी बोलताय राणेंच्या ज्यावेळेस हा जो 1981 सालापासून जो लढा सुरू झाला, ज्यावेळेस हा लढा महाराष्ट्रात सुरू झाला तेव्हा 1995 साली न्यायमूर्ती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. तर अध्यक्ष खत्री यांनी 2000 साली हा अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा आणि कुणबी आणि मराठा कुणबी हे वेगळे नसून एकच आहेत आणि तुम्ही त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकता, हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्यानंतर 2013 साली जे आपले आताचे हे जे कुणबी आणि याच्यावर स्टेटमेंट देणारे नारायण राणे आहेत त्यांची समिती स्थापन केली 21 मार्च 2013 साली. आणि त्यांनीसुद्धा स्पष्ट केलं की हे सगळे एक आहेत आणि हे शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहेत आणि त्यांना आरक्षण देण्यात यावे. त्यावेळेस त्यांनी ते स्टेटमेंट दिलं 2014च्या निवडणुकीच्या आधी. आणि आज का ते असं भडकाऊ स्टेटमेंट देतात आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सकल मराठा परिवाराच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो या वक्तव्याचा. आणि आमच्यात आरक्षण मिळेपर्यंत फूट पडणार नाही आणि सरकारला हे आरक्षण आम्हाला द्यावंच लागेल हे मी त्या ठिकाणी सांगतो. गावातील युवकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं काही राजकारणी इथं समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. इथे एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे आता मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती ही अभ्यासू होत आहे. ते पडताळून घेत आहेत की नेमकं स्टेटमेंट काय आहे, त्याच्यामागे सत्यता काय आहे. उगाच काहीतरी रिॲक्ट होण्यापेक्षा की नेमकी सत्य परिस्थिती काय, नेमका इतिहास काय, ह्याचं बॅकग्राऊंड काय हे आता युवक इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत या गावातील काही सिनियर मंडळीसुद्धा आहेत. तर आपण त्यांना विचारत की दादा, तुम्ही मागच्या म्हणजे 40 वर्षापासून जसा हा लढा सुरू आहे तसं तुम्हाला चांगला आठवत असेल मागच्या 40 वर्षामध्ये, तर त्यावेळेसचा लढा आणि आत्ताच्या लढ्यामध्ये काही फरक वाटतोय का तुम्हाला?
कारण त्यावेळेचा लढा आणि आताच्या लढ्यामध्ये फार फरक आहे. पूर्वीची परिस्थिती अशी होती की जमीन जायदाद भरपूर होत्या, लोकांना सुखसुविधा होत्या, शैक्षणिक मागासले होतं, एवढं शैक्षणिक नव्हतं. आता काय झालेलं आहे, जमिनीची विभागणी झाली आणि जमिनीची विभागणी झाल्यामुळे प्रत्येकाला काय केलं, थोडी थोडी जमीन आली. शिक्षणाचं महत्त्व वाढलं. पण शिक्षणाचं जरी महत्त्व वाढलं असलं तर शासनाच्या मानसिकतेत काही फरक पडलेला नाही. कारण एखादा मराठा माणूस जर 80% मार्क घेत होतो आणि दुसरा 60%, तर तो काय करतो, 80वाल्याला त्याला काही किंमत नाही. पण ह्यानं वर्षभर अभ्यास करायचा आणि अभ्यास करून जर काहीच मिळत नाही, त्याची मानसिकतेचं खच्चीकरण होत आहे. त्याच्यामुळे त्याच्या मनात अभ्यास करावा का नाही याची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. व दुसरं काही मराठीचा असा विरोध नाही कुणाला, किंवा ह्याला का आरक्षण दिलं नाही किंवा त्याला का दिलं नाही म्हणून नाही. आरक्षण सगळ्याला द्या, पण सगळ्यासोबत आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्या. आज शासनानं जाहीर केलं आहे की ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं त्याला येतं. पण तुम्ही आज समिती नेमली, त्याच्यामध्ये पाहिलं किती कुणबी लोक आहेत आणि त्यांना तुम्ही म्हणजे समाजामध्ये धुई पसरण्याचा किंवा समाजामध्येच भांड लावण्याचा प्रकार हा सरकार करीत आहे. आमची मागणी आहे की सगळ्यालाच आरक्षण पाहिजे आम्हाला. त्याच्यावर कुणबी कुणाच्या सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्रावर किंवा नसेल, आम्ही असं मागणी केली नाही की आम्हाला कुणबी जेवले ती द्या. आम्ही असं मागणी आहे सर्वसामान्य सगळ्यालाच आम्हाला पाहिजे, कारण आम्ही सगळेच कुणबी आहोत. चुकीनं काय झालं, काही काळ असा होता की अशिक्षितपणा होता. ज्याला समजत होतं की कुणबी म्हणून आपल्याला काही तर पुढे फायदा व्हायला, मग त्यानं काय करायचं, त्या शिक्षकाला त्यावेळेस सांगितलं की सर आमचं मराठा कुणबी द्या. त्यावेळेस शिक्षकांनी काय करायचं, मराठा कुणबी द्यायचं. पण ज्याला माहीत नव्हतं, अहो पहिली शाळेत गेल्यानंतर वडिलांना माहीत नव्हतं की मुलगा शाळेत माझ्या काय करतो. मग शिक्षकांनी तारखा लिहिल्यात आणि शिक्षकांनी त्या ठिकाणी मराठा हिंदू मराठा असा उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे कुणबीचा हा विषयच नव्हता आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला माहीत नव्हतं की कुणबी काय आणि मराठा काय. ज्याला कोणाला माहीत होतं त्यांनी तेवढ्या पुरता त्याचं करून घेतलं आहे. पण त्याच्यामुळं त्याच्या जी फसगत झालेली आहे, ही फसगत आता शासन काय करायलं आहे, उलट त्याला हवा द्यायला लागले. त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं, सर्व जनांगांनी जर सांगितलं की आम्हाला कुणबी सरसकट आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा मराठा काही शांत राहणार नाही. मी दगडू देशमुख. ओके. तर इथे देशमुख दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सरसकट सगळ्यांनाच आरक्षण दिलं पाहिजे आणि सगळेच पीडित आहेत. आपण याच्यामध्ये काही फरक करू शकत नाहीत, कारण मराठा समाजामधील लोकांची तशी अडचण आहे आणि कुणबी काही वेगळे आहेत असं काही प्रकार नाही, असं इथले गावकरी आपल्याला सांगत आहेत. आणखी एक सिनियर सिटीजन आपल्यासोबत आहेत. तर काय नाव आहे दादा तुमचं? बालासाहेब हरिभाऊ देशमुख. बरं, तर मग आता काय सांगाल, तुमच्या गावामध्ये सगळे मराठा आता पेटून उठलेले आहेत आणि त्यासोबत सगळे इतर समाजही आहे सोबतीला तुमच्या, तर काय वाटतं आता या सगळ्या? कसं आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन हा मराठा समाज थांबणार नाही. बरोबर बरोबर. जोपर्यंत आरक्षणाचं हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायम राहील. ओके. आणि जो आदेश आम्हाला जरांगे पाटील साहेब देतील ती सर्वश्री मान्य राहील. येस, तर जो आदेश इथं जरांगे पाटील देतील हा मान्य राहील असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. खरं म्हणजे जरांगे पाटील यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एवढा समाज एकत्रितपणे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे का उभा आहे याचा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित राजकीय घराण्यांनी आतापर्यंत एका पद्धतीने एक प्रकारे हुकुमशाही केलेली होती इथल्या राजकारणावर, परंतु सर्वसामान्य मराठ्यांचा आवाज, सर्वसामान्य जनतेचा आवाज, एक सर्वसामान्य मराठा आज देश लेवलला, जागतिक लेवलला मांडतोय. हा गोष्ट एक महत्त्वपूर्ण आहे आणि त्या अनुषंगानं एक लहान मुलांपासून सिनियर माणसापर्यंत सगळी माणसं त्यांच्या मागे खंबीरपणे थांबलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सरकारने ही गोष्ट जास्त न ताणता लवकरात लवकर या आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि त्याचबरोबर मराठा समाजातील युवक काही आत्महत्या वगैरे करताना दिसून येत आहेत, तर तशाही पद्धतीचं इथं युवकांनी करू नये अशा पद्धतीचं इथं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा यांनी इथं एक प्रकारे भावनिक साथ घातलेली, भावनिक आवाहन केलेलं आहे की तुम्ही आहेत तर आम्ही सगळे आहेत. आणि म्हणून ती सुद्धा गोष्ट त्यांनी इथं आता ऐकतील येणाऱ्या काळामध्ये, हा सुद्धा एक प्रश्न आहे. मग येणाऱ्या काळात सरकार याला कुठपर्यंत आणतंय हे पाहण्यासारखं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य बसाळ यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी माटेफळ, लातूर.